जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 8 मार्च इसवी सन 1670 किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल. आग्र्याहून सुटका करून घेतल्यानंतर सुमारे 3 वर्षे महाराजांनी कोणतीही हालचाल केली नाही. मात्र 1670 नंतर तहात गेलेले सर्व किल्ले परत घेण्याचा निश्चय केला व सिंहगडापाठोपाठ आजच्या दिवशी पुरंदर स्वराज्यात दाखल झाला. किल्ले पुरंदर पुन्हा जिंकला तो निळोपंत काकांनी. वय 65-70च्या घरात पण मावळी मनगट अजूनही पोलादी असलेलं. ह्या वयातही काकांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमावर महाराज बेहद्द खुश झाले. 8 मार्च इसवी सन 1673 नरवीर कोंडाजी फर्जंद. इसवी सन 8 मार्च 1676 रोजी रायगड येथे कोंडाजींनी पन्हाळा फत्ते केल्याची बातमी जासुदामार्फत कळाली. कोंडाजींच्या शूरत्वाची बातमी समजताच छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर दाखल झाले. कोंडाजींची पन्हाळगडावरील 3 दरवाजानजीक असलेल्या तुपाच्या विहिरीजवळ त्यांनी गळाभेट घेतली. छत्रपतींनी कोंडाजींचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करून त्यांना बक्षीसही दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कोंडाजींनी स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांना मोलाची साथ दिली. 8 मार्च इसवी सन 1689 मोगल बादशाह औरंगजेब याने छत्रपती संभाजीराजे यांना कैद केले व त्यानंतर मराठा साम्राज्य सर्वस्वी संपवावे म्हणून जुल्फिकार खान नावाच्या सरदाराला फौजेनिशी छत्रपती राजाराम महाराज होते त्या रायगड किल्ल्याला वेढा घालायला पाठवून दिले. दिनांक 8 मार्च 1689 या दिवशी तो आपल्या सैन्यासह महाड येथे तळ टाकून बसला. पुढील आज्ञेनुसार 25 मार्चला त्याने रायगडाला वेढा दिला. 8 मार्च इसवी सन 1694 औरंगजेबाने शहाजादा मुअज्जमचा मुलगा शहाजादा मुइजुद्दीन याला नोव्हेंबर 1692 मध्ये पन्हाळगडाविरुद्ध रवाना केले. शहाजादा मुइजुद्दीन याने पन्हाळ्याला वेढा घातला पण किल्ला जिंकून घेण्याचे त्याला जमेना. ऑक्टोबर 1693 मध्ये रामचंद्र पंत, शंकराजी आणि धनाजी जाधव हे पन्हाळगडाला मदत करण्यासाठी चालून आले. 20 ऑक्टोबर पासून चकमकी सुरू होऊन त्या काही दिवस चालू राहिल्या. मराठ्यांनी किल्ल्यात रसद आणि कुमक पोहोचवली. याच वर्षी बारामतीचा मोगलांतर्फे असलेला ठाणेदार हनुमंतराव निंबाळकर हे मराठ्यांना येऊन मिळाले. इसवी सन 1704 मध्ये यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी मोगलांस सळोकी पळो करून सोडले. इसवी सन 1694 मध्ये पन्हाळगडचा वेढा मोगलांकडून चालूच होता. औरंगजेबाने 7 मार्च 1694 रोजी पन्हाळ्याकरिता मोगलांना आणखी 6000 सैन्याची कुमक पाठवली पण ती पोचण्यापूर्वी शहाजादा मुइजुद्दीन हा पन्हाळा सोडून 8 मार्च 1694 रोजी निघाला होता. हे समजल्याबरोबर औरंगजेबाने शहाजादा अज्जमचा मुलगा पेदार बख्त यास पन्हाळ्याच्या वेढ्यासाठी पाठवले. तरीही मोगलांस पन्हाळा किल्ला काबीज करणे जमले नाही म्हणून औरंगजेबाने पन्हाळ्याचा मराठा किल्लेदार परशुराम त्रिंबक यास 31 ऑक्टोबर 1699 मध्ये ताकीदवर पत्र लिहिले. ह्या पत्रास किल्लेदार त्रिंबक यांनी भीक घातली नाही. पन्हाळ्याला घातलेला मोगल वेढा चालूच राहिला. तो चालू असताना धनाजी जाधवांनी बाहेरूनच मोगलांचा अतिशय उच्छेद केला. 8 मार्च इसवी सन 1735 राधाबाईंनी 14 फेब्रुवारी 1735 ला काशी विश्वेश्वराच्या यात्रेकरिता पुणे सोडले आणि त्या 8 मार्चला बुऱ्हाणपूरला आल्या. त्यांच्याजवळ काही खास फौज वगैरे नव्हती. 150 लोक असते, त्याहून जास्त नाही. बुऱ्हाणपूर सोडताना तेथील मुघल सुभेदाराने प्रवास खर्चासाठी काही रक्कम तसेच वाटेत रक्षणाकरिता 200 स्वार दिले. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हिंदुस्थानात आपल्या पराक्रमाच्या तेजाने तळपणाऱ्या प्रतापसूर्य श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या आईसाहेबांचा पाहुणचार करण्याची आलेली संधी उदयपूरच्या महाराणा प्रतापच्या गादीवरील त्याचा वंशज जगतसिंग याने वाया जाऊ दिली नाही. बाईंचा खूप आदर सत्कार केला, त्यांचे आशीर्वाद मिळवले. प्रवासासाठी रोख रक्कम तसेच हत्ती, घोडे, सोने, नाणे देऊ केले. उदयपूरचा दिवाण बहिरदास याने देखील राधाबाईंना प्रवासासाठी काही रोख रक्कम दिली. शाही उमरावांनी देखील वाटेत जागोजागी राधाबाईंना नजराणे आहेर दिले. मेजवाना दिला आणि आपल्या हद्दीतून त्यांना सुखरूप जाऊ दिले. या सर्व यात्रेत बादशहाकडून किंवा कोणत्याही शाही अंमलदाराकडून, सरदारांकडून कोणत्याही प्रकारचा अडथळा झाला नाही. किंबहुना त्यांच्याकडून राधाबाईंची चांगली बर्दास्त ठेवण्यात आली. 8 मार्च इसवी सन 1758 मल्हारराव कुंजपुरावर चालून गेले. तेव्हा बरोबर कुरुक्षेत्र यात्रेसाठी जनानखाना व परिवार होता. पलीकडे सरहिंद येथे अब्दालीच्या तर्फेने अदुमसखान बंदोबस्तास होता. त्याने होळकराच्या मंडळीवर चाल करून अटकावून ठेवले पण होळकरांच्या संरक्षकांनी अफगाण पहारेकऱ्यांस कापून बायकांस सोडून परत नेले. नंतर 1-1.5 महिना आपले बेत ठरवण्यास घेऊन रघुनाथराव, मल्हारराव वगैरे पुढे चाल करून गेले.
ते तारीख 8 मार्च इसवी सन 1758 सरहिंद येथे पोहोचले. तेथे त्यांना अलाजाटची शीख फौज सामील झाली. त्यांनी सरहिंदला वेढा घातला. लढाई चालू झाली. अब्दालीचे सरदार अमदुसम्मद खान व जंगबाज खान यास जखमा लागल्या धरून आणून वस्त्रभूषणे देऊन आपल्यापाशी ठेवले. शहर लुटून घेतली. श्रीमंतांनी अब्दालीची 10,000 फौज उडवली. त्यांचा सूड घेतला.